वळूया पुढल्या महत्त्वाच्या बातमीकडे। राहुल गांधी नाशिकमध्ये आले तर तोंडाला काळं फासू। ठाकरेंच्या शिवसेनेचे उपमहानगर प्रमुख बाळा दराडेंचा हा इशारा आहे। सावरकरांबद्दल केलेलं वक्तव्य खपून घेणार नाही असं ते म्हणतायत। मग यामध्ये पुन्हा धुसफूस आहे का अशी चर्चा आता या निमित्तानं होऊ लागली आहे। राहुल गांधी आले तर त्यांच्या कारवर दगडफेक करू असं देखील दराडे म्हणतायत। या सगळ्याविषयी बोलण्याकरता काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे आपल्या सोबत जोडले गेलेले आहेत। अतुलजी, तुमच्यापर्यंत बाळा दराडेंचं वक्तव्य पोहोचलंच असेल। दराडे म्हणतायत की आपण राहुल गांधींच्या तोंडाला काळं फासू, जर ते नाशकात आले तर प्रसंगी गाडीवर दगडफेक सुद्धा करू, पण सावरकरांविषयी मात्र अपशब्द ऐकून घेतला जाणार नाही। प्रसंगी महाविकास आघाडी खड्ड्यात गेली तरी चालेल। नाही, ठीक आहे, महाविकास आघाडीला खड्ड्यात घाला म्हणा तुम्ही, तो काही प्रॉब्लेम नाही आहे। पण सत्य त्यांच्या या सगळ्या वक्तव्यांनी बदलणार आहे का, हा त्यांनी पहिला प्रश्न उपस्थित केला पाहिजे। एखाद्या व्यक्तीपेक्षा राष्ट्र मोठा आहे का याचा विचार केला पाहिजे। आणि ज्या पद्धतीने ते बोलतात, ज्या पद्धतीने ते वागतात आहेत, त्याच्या संदर्भामध्ये निर्णय जो आहे तो उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना घ्यावा लागेल, संजय राऊत साहेब यांना घ्यावा लागेल। त्यामुळे आम्ही त्यामध्ये जास्त काही बोलू इच्छित नाही। जे आहे ते सत्य आहे, जे आहे ते पटलावर आहे, जे आहे ते डॉक्युमेंटेड आहे आणि आमच्यासाठी राष्ट्रप्रथम आहे, आमच्यासाठी देश पहिला आहे। त्याच्यामुळे आम्ही या अशा गोष्टींना घाबरत नाही, अशा गिदळ धक्क्यांना तर अजिबातच घाबरत नाही। तर त्यामुळे याच्या संदर्भातला जो निर्णय आहे तो उद्धव ठाकरेंना घ्यायचा आहे। जसे आमचं फक्त एवढीच प्रतिक्रिया आहे। अतुलजी, पण बऱ्याचदा असं होतं की महाविकास आघाडीतले वरिष्ठ नेते एक वेगळा सूर आळवतात, किंबहुना एकवाक्यता आहे असं म्हटलं जातं बऱ्याचदा। पण स्थानिक जे काही पातळीवरचे कार्यकर्ते आहेत, नेते आहेत, यांच्यात मात्र नेहमी बऱ्याचदा खटके उडताना पाहायला मिळतात। आता या निमित्तानं मवियात पुन्हा धुसफूस आहे का अशी चर्चा होऊ लागली आहे। मवियामध्ये काही धुसफूस नाही आहे। आता काही लोक असतात, त्यांना समज कमी असते, अंडरस्टँडिंग त्यांचं कमी असतं, किंवा त्यांच्यापर्यंत पूर्ण माहिती गेलेली नसते, पूर्ण माहितीच्या अभावी ते बोलत असतात। त्यामुळे जो स्टँड आहे तो आहे। आम्ही जेव्हा आघाडीमध्ये एकत्र आलो तेव्हा या देशाची लोकशाही ज्या पद्धतीनं बीजेपीने देशाच्या संविधानावर, या देशाच्या लोकशाहीवर आघात केलेला आहे, त्या आघातापासून या देशाला वाचवण्यासाठी ही झालेली युती आहे। त्याच्यामध्ये जे काही वैचारिक थोडेफार डिफरन्स आहेत ते ठेवून देशाच्या भल्यासाठी, देशाच्या भविष्यासाठी ही झालेली आघाडी आहे। कार्यकर्त्यांपर्यंत ही समज पोहोचवण्यात कदाचित शिवसेना कमी पडली असेल, ते करावं लागेल, त्यांना त्या गोष्टी समजून सांगाव्या लागतील। अतुलजी, फार महत्त्वाचं विधान आहे। कार्यकर्त्यांना समजवण्यात शिवसेना कमी पडली असेल असं तुम्ही म्हणताय, याचा कुठेतरी फटका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये होईल का? त्याच्या विना ते बोलले का? त्यांनी आता समजूत द्यावी ना। आमची विनंती बाळासाहेब उद्धव ठाकरे साहेबांना, संजय राऊत साहेबांना एवढीच आहे की त्यांनी त्या संदर्भातली समज त्यांना द्यावी। अगदी। अतुलजी, खूप खूप धन्यवाद आमच्याशी संवाद साधला त्याबद्दल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।